श्री स्वामी समर्थ सर्वांना नमस्कार. मी वैशाली. माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. या चॅनलमध्ये आपण वेगवेगळ्या विषयावर माहिती देण्याचा प्रयत्न मी करत आहे. तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की ज्यांना साडेसातीचा त्रास आहे त्यांच्यासाठी काही उपाय मी सांगितले होते आणि त्या साडेसातीचा प्रभाव कसा कमी करायचा त्याबद्दल आपण बोललो होतो. अशाच एका टिप सोबत मी आज आपल्यासाठी घेऊन आले आहे की आपण जे घरामध्ये जे मीठ वापरतो, जे स्वयंपाकात मीठ वापरतो त्याबद्दल जाणून घेणार आहोत की त्या मिठाच्या म्हणजे स्वयंपाका व्यतिरिक्त आपण त्या मिठाचा काय उपयोग करू शकतो. जे मी या टिप्स सांगते त्या टिप्स म्हणजे कुठली अंधश्रद्धा नाही किंवा मग कुठलाही अंधविश्वास म्हणतो आपण ज्याला, तसला काही प्रकार नसून हे एक वैज्ञानिक आणि सटीक उपाय आहेत ज्यांचा वापर करून आपण निश्चितच आपल्याला ज्या अडचणी आहेत त्या दूर करण्याचा प्रयत्न करू शकतो. म्हणजे हे जे उपाय मी आपल्याला सांगते आहे याचा मी स्वतः अनुभव घेतलेला आहे आणि मगच तुमच्यासोबत शेअर करते आहे. तर काल जो मी उपाय सांगितला होता तो अत्यंत प्रभावी आहे, तो नक्की तुम्ही करून बघावा. आणि आज मी आपल्याला आपल्या खाण्यामध्ये जे मीठ वापरतो त्या मिठाविषयी सांगणार आहे की त्या मिठाचे स्वयंपाका व्यतिरिक्त आपण अजून काय उपयोग करू शकतो की जेणे आपलं जीवन सुखकर होईल आणि आपल्या ज्या अडचणी आहेत, ज्या समस्या आहेत त्या दूर होतील. तर आपण एक दिवस जर स्वयंपाकामध्ये मीठ टाकलं नाही तर आपला स्वयंपाक कसा होतो, तर जिभेला त्याची चव येत नाही. आणि 3-4 दिवस जर आपण सतत समजा मीठ खाल्लं नाही तर आपल्या शरीरातलं सोडियम कमी होतं. मिठाचं प्रमाण कमी झाल्यानंतर आपल्याला वीकनेस जाणवतो. ज्याप्रमाणे आपल्याला पाण्याची आवश्यकता आहे त्याचप्रमाणे आपल्या शरीराला मिठाची सुद्धा तितकीच आवश्यकता आहे. म्हणून मीठ ही तितकंच आपल्याला जीवन आवश्यक वस्तूंमध्ये येतं. मग अशाच मिठाचा काही वापर करून आपण आपल्या अडचणी, आपल्या समस्या दूर करू शकतो. तर त्या कोणत्या आहेत जाणून घेऊया. तर स्वयंपाकघरामध्ये आपण जे मीठ वापरतो, जे साधं मीठ आहे, मिठाचे बरेच प्रकार आहे. जे आपण रोज पॅकिंग येतं ते पण मीठ आहे, एक जाडं मीठ पण मिळतं आणि एक काळं मीठ पण मिळतं. असे 2-3 प्रकार आपल्याला माहीत आहे. तर त्यापैकी आपण जे स्वयंपाकामध्ये पॅकिंगचं जे मीठ येतं त्या मिठाबद्दल आपण जाणून घेऊया की त्या मिठाचा वापर करून आपण समस्या कशा दूर करू शकतो. तर आपण आपल्या किचनमध्ये जे मीठ ठेवतो तर ते काय करायचं आहे, तर प्लास्टिकच्या किंवा स्टीलच्या किंवा मसाल्याच्या डब्यामध्ये ठेवायचं नाहीये. कारण मीठ हे काचेच्याच बरणीत ठेवायचं आहे, काचेच्या किंवा चिनी मातीच्या बरणीमध्ये. कारण काचेच्या बरणीमध्ये मीठ ठेवल्यानंतर त्यामधली सात्विकता ही टिकून असते. म्हणून मीठ ठेवताना कोणत्याही स्टीलच्या किंवा प्लास्टिकच्या बरणीमध्ये मीठ ठेवायचं नाही. त्याचप्रमाणे जेव्हा आपण घरामध्ये मिठाचा वापर करतो तेव्हा आपले हात खराब असतील, खराब म्हणजे आपण जर पीठ भिजवत असो किंवा कोणती भाजी करत असो तर आपले हात जर खराब असतील तर तसेच त्या बरणीमध्ये हात घालायचे नाही. त्याने काय होतं, तर मिठाचा अपमान होतो. आणि मीठ हे आपल्याला जीवनावश्यक वस्तूंमध्ये मोडले जातं. मग मिठामुळे आपले ग्रह मजबूत होत असतात. म्हणून काय करायचं आहे, तर मिठाचा अपमान होऊ नये म्हणून त्यामध्ये एखादा चमचा ठेवायचा आहे आणि वेळोवेळी आपले हात खराब जरी असतील तर त्या बरणीतून आपण ते मीठ चमच्याने घ्यायचे आहे. त्याचप्रमाणे काय करायचं आहे, तर आपल्या घरामध्ये जर आपल्याला जाणवत असेल की आपल्या घरामध्ये नकारात्मकता आहे, निगेटिव्हिटी आहे असं जर आपल्याला जाणवत असेल तर काय करायचं आहे की आपल्या हॉलच्या चारही कोपऱ्यामध्ये एका बाउलमध्ये जाडं मीठ 4 कोपऱ्यामध्ये ठेवायचं आहे आणि दर 8 दिवसाला हे मीठ पाण्यात टाकून द्यायचं आणि नवीन मीठ त्यामध्ये ठेवायचं आहे. त्याचप्रमाणे आपण आपल्या बाथरूममध्ये काय करायचं आहे, तर आपण जिथे कॉर्नर लावलेला असतो, जिथे आपण सामान ठेवतो तिथेही बाउलमध्ये जाडं मीठ भरून ठेवायचं आहे. जेणे काय होईल की तिथली ही निगेटिव्हिटी जी आहे ती दूर होण्यास मदत होईल. त्याचप्रमाणे
काय करायचं आहे की एका बरणीमध्ये चांदीचं नाणं ठेवायचं आहे. एक काचेची बरणी घ्यायची आणि त्यामध्ये चांदीचं नाणं ठेवायचं आणि त्यावर वरतून मीठ भरून ठेवायचं आहे. हे मीठ किचन ओट्यावर किंवा मग आपल्या स्वयंपाकघराच्या ईशान्य दिशेला ती बरणी ठेवायची आहे आणि त्या बरणीला 21 दिवस तुपाचा दिवा लावायचा आहे. अत्यंत प्रभावी हा उपाय आहे. 21 दिवस तुपाचा दिवा या बरणीला लावायचा आहे आणि या बरणीतील मिठाचा वापर कोणत्याही कामासाठी करायचा नाही. ते मीठ तसंच ठेवायचं आहे. जर तुमच्याकडे चांदीचं नाणं नसेल तर पैशाचं नाणं ठेवलं तरी चालेल, परंतु शक्यतो सगळ्या जवळ देवघरामध्ये चांदीचं नाणं हे असतंच. म्हणून चांदीचं नाणं हे, चांदी ही लक्ष्मीला प्रिय आहे आणि चांदीमध्ये लक्ष्मीला आकर्षित करण्याची जी शक्ती आहे ती जास्त आहे. म्हणजे पैशाच्या प्रमाणात चांदीमध्ये ती जास्त असते. म्हणून चांदीचं नाणं जर वापरलं तर अतिशय उत्तम त्याचा आपल्याला रिझल्ट मिळतो. त्याचप्रमाणे काय करायचं आहे तर स्वयंपाकघरामध्ये म्हणजे आपल्या पूर्ण घरामध्ये आपण जेव्हा फरशी पुसतो तेव्हा फरशी पुसताना काय करायचं आहे तर फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये थोडे मिठाचा वापर करायचा आहे. त्याने काय होईल तर निगेटिव्हिटी तर दूर होईलच, परंतु मीठ हे चंद्र आणि शुक्र ग्रह कारक आहे. त्यामुळे काय होईल, आपल्यामधली जी नकारात्मकता आहे, जे ग्रह दोष आहे ते दूर होण्यास मदत होईल. त्याचप्रमाणे काय करायचं आहे की जे काळं मीठ असतं, आत्तापर्यंत मी आपल्याला जे खाण्यातलं मीठ आहे त्याबद्दल सांगितलं, परंतु जे काळं मीठ असतं ते सर्वांना माहीत आहे. सेंधव मीठ असं सुद्धा म्हणतात त्याला. त्या मिठाची काय करायची आहे, एका लाल कपड्यामध्ये छोटीशी पुरचुंडी बांधायची आहे आणि आपला जो मुख्य दरवाजा आहे त्या दरवाजाच्या आतून म्हणा किंवा बाहेरून म्हणा ती टांगून ठेवायची आहे. त्याने काय होईल तर निगेटिव्हिटी घरामध्ये प्रवेश करणार नाही. जी नकारात्मकता आहे ती घरामध्ये प्रवेश करणार नाही. तर ती पुरचुंडी आपण काय करायची आहे, दर महिन्याला बदलायची आहे. मग त्यामुळे काय होईल, त्यातली जी निगेटिव्हिटी आहे ती निघून नवीन त्यामध्ये एनर्जी भरल्या जाईल आणि नवीन. तर असेच अनेक मिठाचे उपाय आपण करू शकतो. अजूनही काही उपाय असतील जे वाचनात आल्यानंतर मी आपल्यासाठी घेऊन येईल. ज्या मिठाचा आपण खाण्यासाठी उपयोग करतो त्याच मिठाचा आपण आपल्या घरातील अडचणी दूर करण्यासाठीही उपयोग करू शकतो. कारण ही जी परंपरा आहे ती पूर्वापार चालत आलेली आहे. पूर्वी जे म्हातारे लोक होते ते एखाद्याला नजर दोष जर झाला तर मिठाचा वापर करून नजर काढत होते. त्याचप्रमाणे पूर्वीपासून ही परंपरा चालत आलेली आहे. ही कुठलीही अंधश्रद्धा नाही किंवा मग अंधविश्वास नाही. त्यामुळे हे उपाय मी आजमावलेले आहेत आणि तुम्हाला सर्वांना शेअर केले आहेत. सर्वांना श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनल आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.